प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे 450 एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते। कार्यक्रमाला हरिभक्तपरायण शांतीब्रह्म गुरुमाऊली मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभाग आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, PMRDचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, डॉक्टर भावार्थ देखणे, योगी निरंजननाथ, ॲडव्होकेट रोहिणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते। ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल। इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता। हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल। याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह 39 गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल। इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पूजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली। हरिभक्तपरायण शांतीब्रह्म गुरुमाऊली मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता त्यांना पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले। त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही। परकीय आक्रमणाच्या वेळी संत समाजात सुविचार रुजवत होते, त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाच्या साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। की या देशामध्ये ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण होत होती आणि आपला भागवत धर्म हा संकटात होता, आपली आस्थाची केंद्र, आपली धर्मस्थळं ही उद्ध्वस्त होत होती, अशाही काळामध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी परंपरेने केलं। आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून इतकी आक्रमणं झाली तरीही आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपला विचार हा कोणीच संपवू शकला नाही, कारण हा चिरंतन होता, हा सनातन होता आणि आमच्या भागवत धर्माचे पाईक म्हणून आमचे सर्व संत त्या ठिकाणी समाजामध्ये सकारात्मकता, समाजामध्ये अध्यात्म, समाजामध्ये सुविचार हे सातत्याने रुजवत होते। आपल्याला कल्पना आहे, आपण नेहमी असं म्हणतो की या संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि त्याच्यावर कळसाचं काम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं। पण या सगळ्या मांदियाळीमध्ये संतांची इतकी मोठी परंपरा आपल्याला लाभली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आमच्या भागवत संप्रदायाने, आमच्या या वारकरी संप्रदायाने जात पंथ भाषा विरहित समाज अशा प्रकारे या ठिकाणी निर्माण केला की जो एकमेकामध्ये केवळ ईश्वर पाहतो, तो एकमेकाचे पैसे पाहत नाही, जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, काहीच पाहत नाही। प्रत्येकामध्ये असलेला विठ्ठल, प्रत्येकातला पांडुरंग हा त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो। हा जो चमत्कार खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने करून दाखवला। मला असं वाटतं आज महाराष्ट्र देशातलं नंबर 1चं राज्य आहे, याचं कारण आमच्या वारकरी संप्रदायाने जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रुजवली। आणि एक गोष्ट आता जगाने देखील स्वीकारलेली आहे की भौतिक श्रीमंती ही काही काळ चालते,
पण भौतिक श्रीमंतीमुळे सुख मिळतं असं नाही, भौतिक श्रीमंतीमुळे शांती मिळते असं नाही. आता नुकताच अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्रामध्ये ज्यावेळी निवडणूक झाली, त्या निवडणुकीचं जे सर्वेक्षण झालं त्यात लोकांना विचारलं निवडणुकीचा प्रमुख मुद्दा काय, तर त्यांनी सांगितलं, बहुतांश लोकांनी 40% लोकांनी सांगितलं मानसिक स्वास्थ्य हा निवडणुकीचा मुद्दा आहे. आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, ते चांगलं झालं पाहिजे, या आधारावर आम्ही मतदान करतो आहोत. भारतामध्ये मानसिक स्वास्थ्य याकरता बिघडू शकत नाही की आमच्याकडे संतांची परंपरा आहे, आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो, आमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी सप्ताहाच्या माध्यमातून भागवत धर्माचे सुविचार हे आमच्यापर्यंत पोहोचतात आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण करण्याचं काम हे आम्ही सगळे करत असतो. आणि म्हणूनच कितीही भौतिक प्रगती झाली तरी जोपर्यंत त्याला आध्यात्मिक बैठक मिळणार नाही तोपर्यंत मनशांती मिळू शकत नाही. आणि आपल्या सनातन धर्माने हे हजारो वर्षापूर्वी ओळखलं आणि म्हणूनच या सगळ्या परंपरा आपल्याकडे तयार झाल्या. आज बघा, ज्यावेळी आपण विठ्ठल 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 असं नामस्मरण करत त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतो, कुठलंच दुःख आपल्याला त्रास देत नाही, कुठलं दुःख आठवत देखील नाही. ही या नामस्मरणाची जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती केवळ आपल्या जवळ आहे. आणि म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे, कारण आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे जी आमच्या संतांनी खऱ्या अर्थानं टिकवलेली आहे. विठ्ठलाचा आशीर्वाद काय असतो बघा. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी इथल्या विकास आराखड्यामध्ये मंदिराच्या सगळ्या जागांवर आरक्षण होतं आणि मग आपले सर्व लोक माझ्याकडे आला होतात आणि त्यावेळी या जागा सोडवण्याचं काम आपण केलं. त्या जागा त्यावेळी सोडवल्या. मला असं वाटतं की कदाचित हे ज्ञानपीठ होणं हे ईश्वराने माझ्याच हाताने व्हावं असं योजिलं असेल, म्हणून मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या आशीर्वादाने बनता आलं. त्यामुळे हे जे काही आशीर्वादाचं कर्ज तुम्ही दिलेलं आहे त्या कर्जात तर जीवनभर राहील, पण त्याची थोडी उतराई होण्याकरता हे ज्ञानपीठ जे आपल्याला तयार करायचं आहे ते निश्चितपणे आपण तयार करू. आणि हा जो भागवत विचार आहे, हा जो काही आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, जो शाश्वत विचार आहे, जो सनातन विचार आहे, हा विचार रुजला पाहिजे. या दृष्टीनं सर्व प्रकारचं ज्ञान या ज्ञानपीठाच्या माध्यमातून शतकानुशतक पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारचं जगाला हेवा वाटेल असं ज्ञानपीठ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, हे मला निश्चितपणे आपल्याला सांगायचं आहे.